स्वाध्याय इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 11 पेशीरचना आणि सूक्ष्मजीव. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पेशी म्हणजे काय? उत्तर. सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. आ. पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत? उत्तर. केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रायबोझोम, गोल्जी पिंड, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका अशी पेशींमधील विविध अंगके आहेत. ई. सूक्ष्मजीव म्हणजे काय? उत्तर. आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत, पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. ई. सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? उत्तर. जीवाणू व विषाणू, कवकवर्गीय बुरशी, पाण्यात आढळणारे शैवलाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. टिंबटिंब हे अंग फक्त वनस्पती पेशीतच असते. योग्य शब्द आहे लवक. आ. सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे टिंबटिंबमध्ये रूपांतर होते, खतामध्ये. ई. पेशीमध्ये टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषण होते. योग्य शब्द आहे हरित लवका. ई. टिंबटिंब अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. योग्य शब्द आहे सूक्ष्मजीव किंवा पेशी अंगकाच्या. प्रश्न तिसरा. आमच्यातील फरक काय आहे? वनस्पती पेशी, प्राणीपेशी. पहिला भेद बघूया. वनस्पती पेशीमध्ये सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते, तर प्राणीपेशीत अशी पेशीभित्तिका नसते. दुसरा भेद बघूया. वनस्पती पेशी संदर्भात यातील पेशीद्रव्य कमी कणीदार व विरळ असते, तर प्राणीपेशी संदर्भात यातील पेशीद्रव्य अधिक कणयुक्त व दाट असते. तिसरा भेद. वनस्पती पेशीमध्ये मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे यातील पेशीद्रव्य एका कडेला सारल्यासारखे दिसते, तर प्राणीपेशीत यातील पेशीद्रव्य सगळीकडे पसरलेले दिसते. चौथा भेद बघूया. वनस्पती पेशीत यामध्ये लयकारिका नसतात, तर प्राणीपेशी यामध्ये लयकारिका असतात. आधी केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. तर बघा आपण भेद बघूया. सर्वप्रथम आहे आधी केंद्रिकी पेशी आणि नंतर दृश्य केंद्रिकी पेशी. पहिला भेद आहे आधी केंद्रिकी पेशीमध्ये सुस्पष्ट केंद्रक नसतो. दृश्य केंद्रिकी पेशीमध्ये केंद्रपटल, केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते. 2. आधी केंद्रिकी पेशी आकाराने लहान असतात. दृश्य केंद्रिकी पेशी आकाराने मोठ्या असतात. 3. आधी केंद्रिकी पेशीमध्ये केंद्रपटल नसल्याने केंद्रक द्रव्याचा पेशीद्रव्याशी थेट संबंध येतो, तर दृश्य केंद्रिकी पेशीत केंद्रक पटलामुळे केंद्रक द्रव्य नेहमीच वेगळे राहते व ते पेशीद्रव्यात मिसळत नाही. 4. आधी केंद्रिकी पेशीतील पेशी अंगके पटलविरहित असतात, तर दृश्य केंद्रिकी पेशीतील पेशी अंगकांना पटलाचे आवरण असते. प्रश्न चौथा. वनस्पती पेशी व प्राणीपेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. चला तर सर्वप्रथम आपण वनस्पती पेशीचे वर्णन बघूया. वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेर सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते. पेशीपटल पेशीभित्तिकेच्या आत असतो. त्याच्या आत पेशीद्रव असतो. यात काही पेशी अंगके असतात. लवके हे महत्त्वाचे पेशी अंगक केवळ वनस्पतीच्याच पेशीत असते. त्यापैकी हरित लवक प्रकाश संश्लेषण करू शकते. केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गोल्जी पिंड, तंतुकणिका ही इतर पेशी अंगके पेशीद्रवात विखुरली असतात. रिक्तिका शक्यतो मोठी आणि एकच असते. रिक्तिका मध्यभागी असल्याने पेशीद्रव कडेला सरकलेला दिसतो. आता आपण प्राणी पेशीचे वर्णन बघूया. प्राणी पेशीच्या सर्वात बाहेर
पेशीपटल असते. पेशीपटलाच्या आत पेशीद्रव असतो. हा सर्व बाजूने पसरलेला असतो. यात काही पेशी अंगके असतात. पेशी अंगके पुढील प्रमाणे असतात: केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, गॉल्जी पिंड, लयकारिका, तंतुकणिका व काही लहान आकाराच्या रिक्तिका. प्राणी पेशीत लवके नसतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्ननिर्मितीचे काम प्राणी पेशी करू शकत नाही. प्रश्न 5. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा. उत्तर: सूक्ष्मजीवांची उपयुक्तता. सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे विघटन करतात. सूक्ष्मजीव कचरा विघटित करून परिसर स्वच्छ राखतात. कचऱ्यापासून खत बनवतात. सूक्ष्मजीवांमुळे बायोगॅस संयंत्रांच्या माध्यमातून जैववायू निर्माण केला जातो. मातीतील आणि कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठीत राहणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर संयुगात करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. सूक्ष्मजीव दुधाचे दही इतर दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात. सूक्ष्मजीवांची हानिकारकता बघूया आपण आता. तर सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते. विशेषतः निरनिराळ्या अन्नावर दमट आणि उष्ण हवेत बुरशी येते. सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्झिन्सची निर्मिती करून अन्न विषबाधा घडवून आणतात. अनेक प्रकारचे रोगकारक सूक्ष्मजीव वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. आमांश, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो अशा रोगांच्या साथी सूक्ष्मजीवांमुळे येतात. डासांमुळे प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पित्तज्वर, चिकुनगुनिया, झिका ताप असे रोग सूक्ष्मजीवांच्या कारणानेच होतात. तसेच सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय असे श्वसन मार्गाचे रोग देखील रोगकारक सूक्ष्मजीवांनीच होतात. प्रश्न 6. कारणे लिहा. महापूर, अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो. उत्तर: रोगप्रसार हा जंतूंच्या प्रसारामुळे होतो. दूषित पाण्यावाटे आणि हुगड्या दूषित अन्नावाटे निरनिराळ्या रोगांच्या साथी पसरतात. महापूर आणि अतिवृष्टी यामुळे सगळीकडे पाणी साचून जंतूंचा प्रादुर्भाव होतो. घरमाशीचे प्रजनन होऊन जंतू प्रसाराला त्या पूरक ठरतात. दमट हवामानामुळे अन्न देखील लवकर खराब होते. पूर ओसरला तरी पाण्याच्या डबक्यांमुळे डास होतात. डास अनेक रोगांना कारणीभूत होतात. अशा अनेक कारणांनी महापूर, अतिवृष्टी या काळात रोगप्रसार होतो. शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. उत्तर: अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो. हे सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्झिन्स या विषारी पदार्थाची निर्मिती करतात. हे द्रव्य अन्नात मिसळले की विषबाधा होते. म्हणून शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात. उत्तर: मातीमध्ये उपकारक जीवाणू असतात. त्यांच्यामुळे खत निर्मिती होते. तसेच काही जीवाणू मातीत असणाऱ्या नायट्रोजनचे संयुगात रूपांतर करून नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण करतात. या जीवाणूंमुळे वनस्पतीची नायट्रोजनची निकड भागते. म्हणून पिकांची योग्य वाढ होण्यासाठी जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करून जीवाणूंची सरमिसळ करतात. बुरशी ओलसर जागी चटकन वाढते. उत्तर: प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. बुरशीच्या वाढीसाठी ओलसर, उबदार आणि दमट जागा आवश्यक असते. कोरड्या ठिकाणी तिची वाढ होत नाही. घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात. उत्तर: थंड तापमानात सूक्ष्मजीव वाढत नाहीत. त्यांची वाढ 15° ते 35° याच तापमानात होऊ शकते. शीतकपाटात बरेच कमी तापमान असल्याने तेथे सूक्ष्मजीव वाढत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ टिकवण्यासाठी शीतकपाटांचा वापर केला जातो. पाव तयार करताना फुगतो. उत्तर: पाव तयार करताना त्यात यीस्ट हा सूक्ष्मजीव घातला जातो. यीस्ट किण्वन प्रक्रिया करतो. त्यामुळे पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्यामुळे पाव तयार करताना तो फुगतो.
दुभत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. उत्तर: आंबोण हे गुरांचे खाद्य आंबवले जाते. आंबवल्यामुळे त्याच्यात अन्नगुण वाढतात. जीवनसत्वांची वाढ होते. दुभत्या जनावरांना चांगले दूध यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्याचे चांगले पोषण केले जाते. म्हणून दुभत्या जनावरांना आंबोन देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात. प्रश्न 7वा. साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल? कसा ते सविस्तर लिहा. उत्तर: साधा सूक्ष्मदर्शक कमी वर्धनाचा असतो. त्याच्याखाली कीटक शरीर, फुलांचे अवयव अशी निरीक्षणे करता येतात. केवळ डोळ्यांनी दिसू न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शक वापरतात. याच्यात 100 ते 450 पट इतके प्रतिमावर्धन होऊ शकते. त्यामुळे पेशी, ऊती अशा निरीक्षणासाठी तो योग्य ठरतो. ज्या वस्तूचे निरीक्षण करावयाचे असते ती काचपट्टीवर ठेवावी लागते. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या थेट मंचावर हा आपला निरीक्षण नमुना ठेवता येतो. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली वस्तू ठेवायची झाल्यास त्याचे पातळ काप घ्यावे लागतात. काचपट्टीवरच्या नमुन्यावर आच्छादन काच घातली जाते. मंचाखालचा प्रकाशस्रोत देणारा आरसा अगोदर जुळवून घ्यावा लागतो. नेत्रभिंग आणि वस्तुभिंग एका सरळ रेषेत आणून त्याची एकत्रित वर्धित प्रतिमा आपल्याला दिसू शकते. अगोदर स्थूल समायोजक वापरून आणि नंतर अचूक निरीक्षणासाठी सूक्ष्म समायोजक वापरावे लागते. आपल्याला दिसणाऱ्या प्रतिमेवर आपण किरण संपात स्थानात म्हणजेच फोकस दृष्टी एकाग्र करू शकतो. अशा रीतीने आपण साध्या सूक्ष्मदर्शकाने ढोबळ निरीक्षण आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाने काटेकोर निरीक्षण करू शकतो. चला तर आपण आता पाठ्यपुस्तकातील इतर प्रश्न अभ्यासूया. थोडे आठवा. सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहे त्याला काय म्हणतात? या घटकांची संख्या सर्व सजीवांमध्ये सारखीच असते का? उत्तर: सजीवांचे शरीर पेशी या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे. या पेशींची संख्या प्रत्येक सजीवात निरनिराळी असते. जरा डोके चालवा. एकपेशीय सजीवांच्या जीवनक्रिया कोठे होतात? उत्तर: एकपेशीय प्राण्यांच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होतात. त्यांच्यात अन्नग्रहण, पचन, उत्सर्जन सर्व काही एकाच पेशीत होते. प्रजननाच्या वेळी तीच पेशी विभाजित होऊन त्याच्यापासून 2 पेशी बनतात. सांगा पाहू, तुम्ही निरीक्षण केलेल्या विविध पेशी एकसारख्याच आहेत का? त्यांची रचना कशी आहे? आकार कसे आहेत? उत्तर: पेशी एकसारख्या नसतात. काही पेशींची रचना सभोवती दुहेरी, सछिद्र पटल, विस्तृत, जाळीदार अंगक, चपट्या पिशव्यांनी तयार झालेले, दुहेरी आवरण असलेली, विकर असलेली पिशवी, बुडबुड्याप्रमाणे रिकामी जागा, तर काहींचा आकार गोलाकार, दंडाकार, स्तंभाकार, सर्पिलाकार, अंडाकृती, आयताकार असतात. जरा डोके चालवा. 1. पेशींना निश्चित आकार कशामुळे प्राप्त होतो? उत्तर: पेशींना पेशी भित्तिकेमुळे आणि पेशी पटलामुळे निश्चित आकार प्राप्त होतो. 2. पेशींचे संरक्षण कशामुळे होते? उत्तर: पेशीपटल अनावश्यक पदार्थ पेशीच्या आत येऊ देत नाही. वनस्पती पेशीतही पेशीभित्तिका संरक्षणाचे काम करते. पेशी द्रवातील काही घटक प्रथिने देखील रोगजंतूंशी मुकाबला करू शकतात. 3. पेशींच्या गरजा कोणत्या आहेत? उत्तर: पेशींना ऑक्सिजन, पोषणद्रव्ये आणि पाणी लागते. थोडे आठवा. 1. सूक्ष्मजीव म्हणजे काय? उत्तर: आपल्या सभोवताली सगळीकडे आहेत पण जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत आणि त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. 2. अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय, हत्ती, कबूतर, जंत यांचे आकारांनुसार 2 गटात वर्गीकरण करा. उत्तर: अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना हे सूक्ष्मजीव आणि एकपेशीय आदिजीव आहेत.
गोगलगाय, हत्ती, कबूतर आणि जंत हे बहुपेशीय सहज दिसू शकणारे प्रगत सजीव प्राणी आहेत. जरा डोके चालवा. सुईच्या टोकावर सूक्ष्मजीव मावतील का? उत्तर: मावतील, कारण ते खूप बारीक व अतिसूक्ष्म असतात. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा? उत्तर: ओला कचरा कुजून त्याचे खत होऊ शकते. त्याला विघटनशील कचरा असे म्हणतात. आणि सुका कचरा असा विघटनशील नसतो. तो फेकला तरी निसर्गात तसाच पडून राहतो. त्यामुळे आपल्या गावाशहराचे सौंदर्य नष्ट होते. प्लास्टिकसारखा कचरा कित्येक वर्षे तसाच पडून राहतो आणि त्याचे दुष्परिणाम होतात. आपण ओला कचरा वेगळा काढून तो खत बनवण्यासाठी वापरू शकतो. सुका कचरा भंगारवाल्याला देऊ शकतो. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा जमा करावा. मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्यांच्या मुळांचे निरीक्षण करा. मुळांवर गाठी कशासाठी असाव्यात? उत्तर: मेथी, वाटाणा, घेवडा या सर्व शेंगवर्गीय वनस्पती आहेत. त्यांच्या मुळांवर असलेल्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात. वनस्पतींना अन्यथा हवेतील नायट्रोजन वापरता येत नाहीत. हे जीवाणू जमिनीतील नायट्रोजन वापरून त्यांची संयुगे बनवतात. यामुळे या वनस्पतींना नायट्रोजन संयुगाचा पुरवठा होतो. हाच नायट्रोजन वापरून या वनस्पती प्रथिनयुक्त कडधान्ये तयार करतात. अशा रीतीने वनस्पती जीवाणूंना त्यांच्या मुळांच्या गाठींवर आसरा देतात आणि त्याची परतफेड म्हणून या गाठीतले जीवाणू वनस्पतींना नायट्रोजनची संयुगे पुरवतात. थोडे आठवा. आई दुधापासून दही बनवताना काय करते? उत्तर: आई कोमट दुधात दही किंवा ताकाचे काही थेंब मिसळून 8-10 तास उबदार ठिकाणी ठेवते. त्यामुळे दह्यातील सूक्ष्मजीवांची भरभर वाढ होते आणि दुधाचे रूपांतर दह्यात होते. जरा डोके चालवा. 1. रवा इडली, भटुरे, नान यामध्ये दही का घालतात? उत्तर: दह्यामध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. त्यांच्यामुळे पिठात किण्वन होते. या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होऊन पदार्थांचे आकारमान वाढवले जाते. पीठ फुगून पदार्थ हलके बनतात. त्यातील जीवनसत्वे वाढतात. यासाठी रवा इडली, भटुरे, नान यामध्ये दही घालतात. 2. दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात? उत्तर: दही, इडली आणि डोसा हे पदार्थ किण्वन होऊन सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनवले जातात. किण्वन होत असताना कार्बन डायऑक्साईड व इतर वायू बाहेर पडून पिठे फुगतात. त्या आंबवण्याच्या क्रियेने पदार्थ चविष्ट आणि हलके होतात. किण्वन प्रक्रिया कोणी शोधली? उत्तर: लुई पाश्चर याने किण्वन प्रक्रिया शोधली. माहिती मिळवा. लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात? काय असते ही लस? उत्तर: लहान बाळांना रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी लसी दिल्या जातात. जन्मानंतर BCG म्हणजेच क्षयविरोधी लस दिली जाते. नंतर त्यांना त्रिगुणी लस देतात. यात डांग्या खोकला, धनुर्वात आणि गटसर्प या रोगांच्या प्रतिकारासाठी लसी देतात. शिवाय पोलिओच्या रोगावर तोंडावाटे लस दिली जाते. थोडे आठवा. बंद डब्यात चुकून राहिलेली मिठाई किंवा पाव यांचे 3-4 दिवसांनी काय होते? उत्तर: जर अन्नपदार्थ वेळेत खाल्ले गेले नाहीत तर ते सूक्ष्मजीवांमुळे खराब होतात. पावावर बुरशी वाढताना दिसते. जरा डोके चालवा. 1. अन्नपदार्थ दूषित झाला आहे हे तुम्ही कसे ओळखाल? उत्तर: दूषित अन्नपदार्थाची चव, रंग आणि वास बदलतो. खराब अन्न कडू लागते आणि त्याला दुर्गंधी येते. बुरशी असलेल्या अन्नावर हिरवट, काळपट तंतूचे आवरण दिसते. यावरून आपणास अन्नपदार्थ दूषित झाला आहे हे लगेच समजू शकते. 2. विकतचे अन्न घेताना काय पाहाल का? उत्तर: विकतचे अन्न घेताना
त्याचा रंग, वास हे दोन्ही प्रथम पाहिले पाहिजे. त्याची चव घेता आली तर तीही घ्यावी. हवाबंद डब्यात किंवा बाटलीत असेल तर त्यावरच्या एक्सपायरीची तारीख बघितली पाहिजे. पॅकेट्स असतील तरी ती उघडली आहेत का हे लक्षात घेतले पाहिजे. 3. लग्न समारंभ तसेच मोठे भोजनाचे कार्यक्रम यामध्ये अन्नविषबाधेच्या घटना का घडतात? उत्तर: अन्न उघडे ठेवणे, शिळे ताजे अन्न एकत्र करणे, अस्वच्छ हाताने ते हाताळणे या बाबींनी अन्न बिघडून जाते. अन्न शिळे झाले आणि नीट साठवले नाही तर ते आंबते. गोडाचे आणि दुधाचे पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ निष्काळजीपणामुळे सर्वांना वाढले गेले तर लग्न समारंभ तसेच मोठे भोजनाचे कार्यक्रम यामध्ये अन्नविषबाधेच्या घटना घडतात. मानवाप्रमाणेच प्राणी, वनस्पती यांना सूक्ष्मजीवांमुळे कोणकोणते रोग होतात? उत्तर: मानवांप्रमाणेच प्राणी आणि वनस्पतींमध्येही सूक्ष्मजीवांमुळे विविध प्रकारचे रोग होतात. जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी यांसारख्या सूक्ष्मजीवांमुळे प्राण्यांमध्ये ब्लॅक क्वार्टर, अँथ्रॅक्स, क्षयरोग आणि वनस्पतींमध्ये ब्लीट, रस्ट, विल्ट, डाऊन, बुरशी इत्यादींसारखे रोग होऊ शकतात. माहीत आहे का तुम्हाला? आपल्याला ताप येतो म्हणजे नक्की काय होते? उत्तर: आपण चांगल्या आरोग्यात असतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान सुमारे 37° इतके असते. परंतु जर आपल्या शरीरात रोगकारक सूक्ष्मजीव शिरले तर आपल्या रोगप्रतिकार क्षमतेनुसार आपण ह्या रोगजंतूंचा सामना करायला लागतो. त्यामुळे शरीराचे तापमान आपोआप वाढू लागते. यालाच आपण ताप आला असे म्हणतो. शरीर तप्त झाल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात. त्यामुळे ताप येणे हे चांगले लक्षण आहे. यावरून आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या परिणामकारकतेचा अंदाज येतो. जरा डोके चालवा. मानवी शरीराचे तापमान सुमारे 37° व सूक्ष्मजीवांची जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान 15° ते 35° याचा संबंध कसा जोडाल? उत्तर: सूक्ष्मजीवांची जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान 15° ते 35° इतके असते. म्हणजेच मानवी शरीराच्या तापमानात त्यांची म्हणावी तेवढी वाढ होणार नाही. शिवाय जर एखादा सूक्ष्मजीव शरीरात शिरला तर आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली असली तर शरीराचे तापमान वाढते आणि रोगजंतूंचा तसाच नाश होतो. सांगा पाहू. 1. पावसाळ्यात कपडे दमट राहिले तर काय होते? उत्तर: पावसाळ्यात हवा दमट असल्याने कपडे वाळत नाहीत. अशा कपड्यांना घाणेरडा, कुबट वास येतो. या कपड्यांवर माशा आणि केंबरे पण येतात. 2. गोणपाटाच्या तागाच्या पिशव्यांवरील काळे पांढरे डाग कसले असतात? उत्तर: गोणपाटाच्या तागाच्या पिशव्यांवरील काळे पांढरे डाग हे बुरशी आल्यामुळे पडलेले असतात. 3. चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे यांना पॉलिश लावून मगच का ठेवून देतात? उत्तर: चामड्याची पाकिटे, पर्स, पट्टे, पादत्राणे हे सर्व सेंद्रिय पदार्थांनी बनलेले असतात. दमट आणि पावसाळी हवेत त्यावर बुरशी आणि जीवाणू सहज वाढू लागतात. असे सूक्ष्मजीव चामड्याचे नुकसान करतात. या वस्तू खराब होऊ नयेत आणि टिकाव्यात यासाठी त्यांना पॉलिश लावून मगच ठेवून देतात. 4. जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर पावडरीसारखा कोणता पदार्थ तयार झालेला दिसतो? उत्तर: जुने रबर, कागद, नोटा यांच्यावर पावडरीसारखा पसरलेला पदार्थ कवकांच्या म्हणजेच बुरशीच्या काही घटकांपासून तयार होतो.